भंडाऱ्यातल्या गोसीखुर्द प्रकल्पातल्या पुनर्वसनाचा प्रश्न विधानसभेत गाजला. महिनाभरात तोडगा काढण्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वालांचं आश्वासन. बारामतीत सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट होऊन महिला आणि 2 मुलं गंभीर जखमी. शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवारांनी जखमींची केली विचारपूस. यवतमाळमध्ये निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती, राष्ट्रीय किसान मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा आणि इतर संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. सातारा जिल्हा न्यायालयात बार काउन्सिल निवडणुकीसाठी मतदान उत्साहात पार. 3000 वकिलांचा सहभाग. या निवडणुकीचा निकाल लवकरच जाहीर होणार. हिंगोलीतल्या दुय्यम निबंधक कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची कामं थेट न होता दलालामार्फत होत असल्याचा नागरिकांकडून आरोप. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. दादर रत्नागिरी पॅसेंजर कायमची बंद, त्याऐवजी आता दादर गोरखपूर ट्रेन सुरू. रेल्वे मंत्रालयाच्या विरोधात संपूर्ण मुंबई कोकणवासियांच्या मनात तीव्र संतापाची लाट. पालघरमध्ये आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या तब्बल 100 विद्यार्थ्यांना थेट विमानाने प्रवास. जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास प्रकल्पाकडून अनोखा प्रयोग. अकोल्यातल्या पिंपळखुटा इथल्या घरकुल लाभार्थ्यांवर आत्मदहनाची वेळ. आत्मदहनाचा प्रयत्न करताना युसुफ शाह याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. तिसरा हप्ता देण्यासाठी 5000 रुपयांची केली होती मागणी. उल्हासनगरमधील प्रवीण वर्मा खून प्रकरणी शुभम पाटील उर्फ पप्पूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. न्यायालयाकडून आरोपीला 8